क्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमः प्रेभ्यो प्रपादुकाभ्यः आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्यो नमोऽस्तु लक्ष्मी परिवारुकाभ्यः। श्री गुरु परमगुरु परमे श्री गुरु परगुरु सद्गुरु पादुकाभ्यो नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरदानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरान् अनेक रूपदैत्यानां तन्नमामि पुरुषोत्तमम् अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यार्थं भिक्षां देहि मे पार्वती। श्री गुरुदेव दत्त। मी ओंकार शंकर देशपांडे, श्री सद्गुरु कृपा ज्योतिष कार्यालय इचलकरंजी यामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। तर कुंभ राशी वाल्यांसाठी हा आठवडा खूप महत्वाचा आहे, कारण तुमच्या द्वितीय स्थानात म्हणजे दुसऱ्या भावातच मीन राशीत चार ग्रहांची युती होत आहे। रवी, मंगळ, शनी आणि नेपच्यून। आणि 10 तारखेला म्हणजे 10 एप्रिलला बुध देखील याच ठिकाणी प्रवेश करणार आहे। म्हणजे पैसा, कुटुंब आणि बोलण्यावर मोठा प्रभाव पडणार आहे। तर कुंभ राशी वाल्यांनो, हा आठवडा ची ग्रहस्थिती कशी आहे हे समजून घेऊ। दुसऱ्या भावात म्हणजे मीन राशीत रवी मंगळ युती, मंगळ मार्गी होतो आहे, शनी अस्त, नेपच्यून चौथा भाव म्हणजे वृषभ राशीत हर्षद, 5व्या भावात म्हणजे मिथुन राशीत गुरु, त्यानंतर 7व्या भावात म्हणजे सिंह राशीत केतू, त्यानंतर 12व्या भावात म्हणजे मकर राशीत प्लुटो, त्यानंतर पहिल्या म्हणजे कुंभ राशीत बुध आणि राहू युती, 3ऱ्या भावात म्हणजे मेष राशीत शुक्र। ही ग्रहस्थिती तुमच्या पैसा, पर्सनॅलिटी, रिलेशनशिप, फॅमिली लाईफ वर प्रभाव टाकणारी आहे। तर सर्वात मोठा प्रभाव हा दुसऱ्या भावातच आहे। म्हणजे दुसरा भाव म्हणजे पैसा, सेविंग, फॅमिली, स्पेसेस, इथे 4 ग्रहांची युती आहे। म्हणजे काय, तर याचा परिणाम हा खालील प्रमाणे राहील। पैसा येईल पण तो टिकणं अवघड होऊन बसेल, खर्चात वाढ होईल, फॅमिलीमध्ये मिसअंडरस्टँडिंग राहील, मंगळ मार्गी झाल्यानंतर अचानक खर्च वाढेल, शनी असतं, जुने आर्थिक प्रश्न समोर येतील, नेपच्यून चुकीचा निर्णय होऊ शकतो, सल्ला फायनान्शियल कंट्रोल ठेवा, 4थ्या भावात हर्षद, घरात अचानक बदल घडतील, शिफ्टिंग, रिनोव्हेशन, सडन इव्हेंट, त्यानंतर स्टेबिलिटी कमी, त्यानंतर 5व्या भावात गुरु, खूप हा शुभ योग आहे, लव लाईफ स्ट्रॉंग, त्यानंतर स्टुडंटसाठी सक्सेस, क्रिएटिव्ह मध्ये वाढ, अचानक पैसा मिळण्याचा योग बिगेस्ट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर 7व्या भावात केतू, रिलेशनशिप मध्ये डिस्टन्स, पार्टनर बरोबर गॅप, त्यानंतर इंटरेस्ट कमी, सल्ला हा की इफोर्ट घ्या। 12व्या भावात प्लुटो, हिडन चेंज होतील, त्यानंतर सबस्क्रिप्शन मध्ये बदल होईल, सिक्रेट खर्च होतील, प्रेडिक्टल ग्रोथ होईल। आणि 12व्या भावात प्लुटो असल्याने हिडन चेंज, त्यानंतर सबस्क्रिप्शन मध्ये बदल, त्यानंतर सिक्रेट खर्च, प्रेडिक्शनल ग्रोथ होईल। त्यानंतर अजून सांगायचं झालं तर तुमच्या राशीत बुध आणि राहूची युती, पर्सनॅलिटी स्ट्रॉंग, स्मार्ट थिंकिंग, त्यानंतर कम्युनिकेशन मध्ये बदल आणि पॉवरफुल होईल, पण ओव्हर थिंकिंग, कम्युनिकेशन मध्ये कन्फ्युजन, सल्ला हा की रियालिटी ठेवा। 3ऱ्या भावात शुक्र, सोशल मीडिया, कम्युनिकेशन, कंटेंट क्रिएशन मध्ये सक्सेस आणि प्रॉपर्टी मध्ये यश, हा तुमच्यासाठी तसं बघायला गेलं तर बेस्ट योग आहे। तर कुंभ राशी वाल्यांनो, हा आठवडा
कसा आहे तर पैसा पण स्टेबल म्हणजे येईल पण आणि तेवढाच खर्च पण होईल. लव्ह लाईफ स्ट्रॉंग, करिअर सोशल गुड आणि फॅमिलीमध्ये जर असं टेन्शन देणारा हा आठवडा तसं बघायला गेलं तर बॅलन्स ठेवणारा आहे. या आठवड्यात खालील उपाय करा की शनिवारी शनी पूजा करा, त्यानंतर शनी महात्म्याचं वाचन केलेलं चांगलं, त्यानंतर हनुमान चालिसा, हनुमान स्तोत्र. आणखीन एक मी कुंभ राशीसाठी एक विशेष सल्ला हा देईन की पंचांगात तसं बघायला गेलं तर दशरथ कृत शनी स्तोत्र आहे ते शनी स्तोत्र जरूर म्हणा. म्हणजे हे एक प्रकारे तसं बघायला गेलं तर दशरथानं शनीसाठी म्हणजे शनिदेवांसाठी केलेलं एक स्तोत्र आहे, त्यांची स्तुती आहे, शनी स्तुती आहे ती ती शनी स्तुतीचा फायदा तुम्हाला नक्की या 7:30 होईल. तर ओम शनैश्चराय नमःचा जप तुम्ही करू शकता. काळ्या वस्तूंचं दान करा. यामुळे काय होईल तर तुमचे अडथळे कमी होतील. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंट करा आणि अशाच सविस्तर राशी भविष्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व कमेंट करा. धन्यवाद.